पोलीस काही 2 दिवसापूर्वी काही गुन्हा दाखल झालेला होता. त्या गुन्ह्यात अद्यापर्यंत कारवाई झाली नाही. परंतु त्याचा एक असं एका जणाने सांगितलं की तेजस वाघला आम्हाला मारणं आहे, त्या जटी असेल त्यांनी जटी यावा. तर असं कोणी मेसेज दिला आणि तो तेजस भेटायला गेला किंवा माझं कारण काय की मला मारायचं म्हणतात. त्या निमित्तानं गेला आणि तिथे कोणी नव्हतं, तो घरी आला. पण घरी आल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त होता. त्याच्या असताना घरात घुसून घराची नासधूस केली. बाहेर गेट होते, गेट तोडफोड झाली. घरातल्या महिलांना सुद्धा मारलं, बाहेरच्या ज्या महिला होत्या त्या महिलांना सुद्धा मारलं. पोलीस असताना सुद्धा जर असा अन्याय होत असेल तर हे कुठेतरी दुर्दैव आहे. आम्ही स्वतः नंतर आल्यानंतर मी स्वतः आव्हाड साहेबांशी बोललो, भेटलो की साहेब आपण माहिती घ्या, जर खरंच गुन्हे झाला असेल तर गुन्हा दाखल केला पाहिजे, जो आरोपी असेल त्याला अटक केली पाहिजे. परंतु ह्या ठिकाणी आव्हाड साहेबांनी असं कुठल्याही प्रकारच्या ठिकाणी सहकार्य केलं नाही. त्यामुळे हा वाद उद्भवला. आव्हाड साहेबांनी जर तिथे समझोता केला असता की दोघं पार्टीला एकत्र बोलवलं असतं तर हा विषय मिटला असता. परंतु त्या ठिकाणी महिलांना मारवा नव्हते. महिला तक्रारी द्यायला आलेल्या आहे. त्या महिलांच्या जो मेन तक्रारदार आहे त्याला 2 तास झाले बसवून ठेवलेलं आहे. परंतु त्याची तक्रार आता कुठे घेतल्या गेलेली आहे. परंतु असं जर MIDCत होत असेल तर हे दुर्दैव आहे. या ठिकाणी आता पोलिसांनीच नागरिकांचं संरक्षण करायला पाहिजे. परंतु पोलिसांच्या समोर जर कोणी गावगुंड येऊन जर तक्रार देत घरात येऊन मारहाण करत अशी महिलांचे कपडे फाडत असतील तर हे दुर्दैव आहे. कोणाची माणसं होती? कोण होते? हे आपल्या जळगाव शहराचे भाग क्रमांक 14 मधून नगरसेवक सुनील महाजनचे कार्यकर्ते होते. मागेही त्यांनी असं 2 दिवसापूर्वी तक्रार दिली होती. अजून 224चा गुन्हा दाखल झालेला आहे. परंतु अजूनही त्याच्यावर त्या कार्यकर्त्यावर साधी कारवाई सुद्धा झालेली आहे. परत तेच कार्यकर्ते आज त्या ठिकाणी घरी जाऊन मारहाण केले आणि पोलीस असताना. आणि माझं एक म्हणणं आहे की या ठिकाणी जर आव्हाड साहेबांनी जर प्रकरण तिथेच मिटवता आलं असतं. परंतु आव्हाड साहेबांची भाषा बोलण्याची फार उद्धटपणाने सर्व नागरिकांच्या समोर सांगता की तुमच्याकडनं जेवण ते करा, मला मी पोलीस स्टेशनला जाऊन काही बी करा. कोणी सांगितलं की सुनील महाजनाने मारायला येत आहे. त्याच्याबरोबर एक मित्र होता. मग ते आणि त्यानं लाईन बंद करून टाकली. त्याला गावाबाहेर गाठून मारत 8 लोकांना. त्याची आईला बरं नाही, त्याची आई झोपेल होती. तिला सुद्धा त्या बायानं उचलून घेतलं आणि मारून घेतलं. तिच्या गळ्यातले पोत सुद्धा काढून घेतले, कपाट सुद्धा फोडून टाकलं. या भांडणाच्या कारणावरून एक मारामारी झालेली आहे छोटीशी. असं काही 2 गट तट किंवा मोठी दगडफेक असा काही प्रकार नाही. मोठा जमाव जमल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांचाही मोठा फोर्स त्या ठिकाणी लावण्यात आला होता. हो, आज बंदोबस्तच होता सगळीकडे. त्यामुळे त्या ठिकाणी महादेव मंदिरच्या ठिकाणी आमचे 10 पोलीस फिक्स पॉईंटसाठी नेमलेले होते. त्यामुळे पोलीसही त्या ठिकाणी लगेच उपस्थित होते. सर, काही संशयित वगैरे ताब्यात घेण्यात आले, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे? हो, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. त्याप्रमाणे कारवाई करत आहोत. काही संशयित ताब्यात घेतले? बरोबर आहे. सर, नेमका हा कोणाकोणामध्ये वाद आहे? मागचा काही वाद त्याची FIR दर्ज असते त्याच्यामुळे झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हा असा काही 2 गटातटाचा नाही, वैयक्तिक भांडणाचा वाद आहे. घरामध्ये काही दगडफेक किंवा तोडफोड करण्यात आलेली आहे अशी माहिती मिळते. ते घराचं गेट तुटलेलं आहे, त्याप्रमाणे गुन्हा दाखल करत आहोत. यामध्ये कोणी राजकीय व्यक्तींचं आहे का? नाही, तसं 6 लाख रुपये चोरीला गेले. नाही, असं काही प्रकार नाही. असा काही प्रकार आहे. परिसरात काय वातावरण आहे? परिसरात काय वातावरण आहे? एकदम शांतता आहे. काही त्याचे परिसरात अशी लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन नाही आहे आणि भरपूर प्रमाणात पोलीस फोर्स उपलब्ध आहे. सर, लाईट बंद करून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती. असं काही प्रकार नाही. CCTV वगैरे काही ताब्यात आहे सर? पाहत आहोत, चौकशी करत आहोत.